श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? ठीकच असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आहे उद्यासाठी म्हणजेच रविवार 4 ऑगस्ट 2024 रोजी आणि या दिवशी आहे आषाढ अमावस्या. त्या अमावस्येलाच म्हणतात ती म्हणजे दीप अमावस्या किंवा दिव्याची अवस. लक्षात घ्या, दीप अमावस्या खूप महत्त्वाचा सण आहे. या दिवशी दीप अमावस्या का म्हणायचं या अमावस्येला? तर या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा दिवस आहे. आषाढ संपून श्रावणाला सुरुवात होणार आहे. लक्षात घ्या, जो श्रावण आहे त्याचं आपण अगदी दिवे लावून स्वागत करत असतो. हे आषाढाचा शेवटचा दिवस आहे. तर 4 ऑगस्ट 2024 रोजी दीप अमावस्या आहे आणि तुम्ही या गोष्टी नक्कीच करा. दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची अवस. या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा केली जाते. आता पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातील स्वच्छतेबद्दल. अमावस्येला पाण्यात हळद, मीठ टाकून आपली जी लादी आहे ती पुसायची आहे. आता दुसरी गोष्ट आहे, घरातील छोटे मोठे सर्व दिवे घासायचे आहेत. मातीचे असतील, पितळाचे असतील, तांब्याचे असतील, सर्व दिवे, स्टीलचे वगैरे वगैरे. आता बघा, हे घासून पुसून ठेवायचे आहेत, स्वच्छ करायचे आहेत. त्यानंतर हळद, कुंकू, तांदूळ, फूल वाहून दिव्यांची पूजा करायची आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांचं म्हणजे आपली जे अपत्य आहेत त्यांच्यावर चांगले सुसंस्कार व्हावे, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी, यासाठी आपल्याला आपल्या लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं आहे. लक्षात घ्या, त्यांचं तसं आरोग्यही वाढतं आणि त्यांची प्रगती होत राहते. आता प्रश्न पडलाय तो म्हणजे नेमके दिवे किती बनवायचे कणकीचे? तर कणकेचे दिवे आहेत ते 7 किंवा 11 कणकीचे दिवे बनवा. आता लक्षात घ्या, पुढची गोष्ट आहे ती म्हणजे खूप महत्त्वाची. मुके जीव असतात, त्यामध्ये पक्ष्यांना सध्या निवारा नाही, त्यामुळे झाडतोडीमुळे ते घरावरच राहायला आलेले आहेत भरपूर जणांच्या मोठ्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये. त्यामुळे तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला. त्यानंतर तुम्ही तुमचं घर आहे, घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मकता येऊ नये म्हणून काय करायचं, तर उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. आणि त्यानंतर घरात कापूर आणि लवंग यांना एकत्रितरित्या जाळायचं आहे. लक्षात घ्या, जेव्हा आपण आरती पूजा वगैरे करतो तेव्हाही कापूर आणि लवंग अवश्य लावा किंवा जाळा. त्याला काय म्हणतात ते जाळाच शक्यतो संपूर्ण. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितली. या 8 गोष्टी अवश्य लक्षात ठेवून करा. नक्कीच तुमची प्रगती होत राहील. घरातील सर्व नकारात्मक एनर्जी निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक एनर्जीची एंट्री होईल. श्रावण महिना तुम्हाला सुखाचा, आनंदाचा जाओ अशीच महादेव चरणी प्रार्थना करून आजचा व्हिडिओ संपवते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.